नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. कसे आहात तुम्ही सर्वजण? आनंदातच असायला पाहिजे. बघा मित्र, नक्कीच आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नक्कीच माहिती घेतोय आणि तुम्ही सर्वांचे जे प्रतिसाद मला येत आहेत त्याबद्दल तुमचे खूप फार फार धन्यवाद. बघा मित्रांनो, मी सांगितलेले उपचार जे आहेत ते नक्कीच तुम्ही आवर्जून करून बघायला हवेत आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा या ठिकाणी होत आहे. तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी मला लाईक व कमेंट्स द्यायला मात्र विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही या ठिकाणी बिलकुल पण विसरू नका. बघा मित्रांनो, बरेचसे आपल्या जे रुग्ण मित्र होते त्यांचे जे घरचे मंडळी असतील किंवा त्याचबरोबर जे आहेत की बाबा घरचे जे व्यक्ती असतील, या ठिकाणी आपण माता भगिनींसाठी या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. त्यामध्ये बऱ्याचशा माझ्या माता भगिनींचा मला प्रश्न असा होता की सर, की आम्हाला केस गळतीबद्दल काहीतरी उपचार सांगा. सर्वसामान्यपणे आज 100 पैकी 95% लोकांना हा त्रास जो आहे की जाणवायला लागलाय. वाढते प्रदूषण, तसेच वाढते खानपानाच्या ज्या चुकीच्या ज्या सवयी आहेत, त्याचबरोबर चुकीच्या दिनचर्या, ऋतुचर्याचे जे पालन व्यवस्थित आपल्याकडनं होत नाहीये किंवा त्याचबरोबर आहारामधले असलेले पौष्टिक तत्वांचा या ठिकाणी बराचसा अभाव आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. तुम्ही बघितलं असेल की बरेचसे व्यक्ती जे आहेत आजकाल की बाबा पिझ्झा, बर्गर, मंचुरियन, नूडल्स, XYZ अजून पण भरपूर असे अफाट असे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले असे प्रकार जे आहेत की जे की सर्व लोक आता जे आहेत की बाबा या ठिकाणी खायला लागलेत. आणि त्या कारणास्तव या ठिकाणी काय होतं की बाबा स्वतःचे जे आरोग्य आहे हे या ठिकाणी ते बिघडून घेत आहेत. बघा मित्रांनो, यामध्ये एक छोटीशी एक खारुताईचा का वाटा म्हणून मी या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो की बाबा जेणेकरून तुमचे आरोग्य जे आहे ते अबाधित राहील व त्याचबरोबर तुम्हाला होणारे जे त्रास आहेत, त्याचबरोबर तुम्हाला होणारे जे विकार आहेत ते या ठिकाणी तुम्हाला नक्कीच थोडेफार का होईना या ठिकाणी तुम्हाला कमी होण्यासाठी मदत मात्र नक्कीच मिळेल. म्हणून आपण आज या ठिकाणी आज एक केस गळती अर्थातच केस गळणे यावरती आपण आज थोडक्यामध्ये एक माहिती घेऊयात. बघा मित्रांनो, यामध्ये करावायचे उपचार तुम्हाला काय आहे? बघा मित्रांनो, या ठिकाणी मी एक बरेचसे लोकांचं म्हणणं होतं की सर, व्हिडिओ थोडेसे मोठे होत आहेत, तर तुम्ही काही माहिती जी आहे ती आम्हाला थोडक्यामध्ये सुद्धा द्या, जेणेकरून आम्हाला पटकन लवकरात लवकर ते ऐकण्यात येतील. आणि त्याचबरोबर जे आहे की बाबा आपला जो तुमच्या सांगणारे तुम्ही औषध उपचार जे आहेत ते या ठिकाणी आमच्याकडनं करण्यात येतील. बघा मित्रांनो, आज आपण थोडक्यामध्ये त्याबद्दल माहिती घेतोय. अर्थातच केस गळणे, याला खालित्य म्हणून या ठिकाणी आयुर्वेदाच्या भाषेमध्ये याला आवर्जून संबोधलं जातं. खालित्य म्हणजे अर्थातच की केस गळणे. आणि बघा मित्रांनो, यानंतरचा जो विषय आहे आपण याबद्दल आपण घेऊयात की बाबा पालित्य, अर्थातच अकाली जे आहेत की बाबा ते केस पांढरे होणं. चला, आजचा हा विषय नाही, पुढच्या विषयामध्ये आपण त्याबद्दल बोलूयात. बघा मित्रांनो, आज आपण केस गळती याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेतोय. बघा मित्रांनो, करायचे काय? छोटे छोटे उपचार आहेत, छोटे छोटे उपाय आहेत, नक्कीच करून बघा आणि त्या ठिकाणी तुम्हाला आवडल्यास मात्र नक्कीच तुम्ही आवर्जून त्याचा उपयोग या ठिकाणी घ्या. बघा मित्रांनो, सकाळी काय करायचं, आपल्याला जो आपला आवळा असतो, वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. सकाळच्या वेळेला तुम्ही हे करा, आवळा भिजवून ठेवा आणि रात्री झोपताना हा आवळा जो आहे हा चांगला याला वाटून घ्यायचा, याचं मिक्सचर करून घ्यायचं, याचं चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आजकालचे नवीन उपकरणं आलेले आहेत, तुम्ही मिक्सर वगैरे वापरू शकता, ग्राइंडर वगैरे वापरू शकता, त्या ठिकाणी तुम्ही त्याची पेस्ट करू शकता किंवा चांगल्या पद्धतीने ठेचून जरी देखील तुम्ही या ठिकाणी त्याची जर पेस्ट केली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी त्याचा चांगला कल्क त्याचा बनेल. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी तो आवळा जो आहे तो वाटून केसांमध्ये काय करायचं, त्याला लावून घ्यायचं, अर्थातच त्याचा केसांमध्ये त्याचा लेप करून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, आपण एक लेप केल्याचा एक फोटो आहे या ठिकाणी नक्कीच तुम्हाला टाकतो, उपलब्ध असल्यास लगेच लवकरात नक्कीच तुम्हाला या ठिकाणी टाकेल. बघा मित्रांनो, ही जी पेस्ट आहे ही आपल्या केसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायची आहे आणि हा पेस्ट आणि साधारणतः 1 तासाने जे आहे की बाबा याला काय करायचं, तुम्ही कापड जो असतो किंवा आपला एक मऊ आपला जो टॉवेल असतो, कुठल्याही पद्धतीने रश त्याच्यामध्ये आपल्याला नाही करायचे. म्हणजे अर्थातच की काय की फार जोराने, त्याचबरोबर असं फार जोराने वगैरे घासून किंवा फार असं म्हणजे जोर लावून वगैरे घासून आपल्याला हे करायचे नाही आहेत. तर या ठिकाणी एक हलक्या हाताने या ठिकाणी तुम्ही मॉपिंग केल्यासारखं या ठिकाणी तुम्ही हलक्या हाताने तुमचे केस जे आहे कापडाने तुम्ही पुसून घ्यावे. आणि त्याचबरोबर काय काय करायचं की बाबा सकाळच्या वेळेला तुम्ही ते धुवून घ्यायचे, लगेच रात्रीला ते धुवायचे नाहीयेत. काही त्रास असेल काय किंवा काही ॲलर्जी वगैरे काही जाणवली किंवा काही खाज वगैरे जाणवली या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही ते या ठिकाणी तुम्ही धुवून घेऊ शकता. पण बघा मित्रांनो, सकाळच्या वेळेला जर तुम्ही हे धुतले तर या ठिकाणी फार तुमच्यासाठी चांगलं राहील. बघा मित्रांनो, वेगवेगळ्या केमिकल युक्त जे आहेत की बाबा आजकाल मार्केटमध्ये भरपूर, कोणाला नाव ठेवायचे नाही किंवा कोणाचा आपण इथं अपप्रचार करत नाहीये, भरपूर असे केमिकल युक्त या ठिकाणी साबण, शॅम्पूज जे आहेत किंवा सौंदर्य प्रसाधन आजकाल मार्केटमध्ये खूप डुप्लिकेसी चाललेली आहे. तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही कटाक्षाने या ठिकाणी जे आहे की बाबा त्याचा वापर हा टाळावा, जेणेकरून तुमच्या केसांचे आरोग्य जे आहे ते चांगलं राहील, त्याचबरोबर तुम्हाला निरोगी तुम्ही या ठिकाणी राहाल.
बघा मित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळे सौंदर्य प्रसाधनांचे प्रयोग तुम्ही तुमच्या आरोग्यावरती करू नयेत किंवा केसांवरती करू नये, कारण की केस हे बिचारे नाजूक असतात आणि स्त्रियांचे जर सौंदर्य जर आपण बघायला गेलं तर हे सगळं संपूर्णपणे केसांवरती अवलंबून आहे. बाकी पण गोष्टी आहेतच, पण त्या मात्राने त्यामध्ये महत्वाचं जर एक म्हटलं म्हणा क्षमस्व मित्रांनो, या ठिकाणी फोन कॉल आले कारणाने थोडंसं तुम्हाला थांबावं लागलं मदत. बरं असोत, आपण केसांबद्दलची या ठिकाणी जाणीव करून घेतो किंवा केसांमध्ये करावायचे उपचार, आपण या ठिकाणी केसांसाठी करण्यात येणारे उपचार याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती आपण या ठिकाणी घेतोय. बघा मित्रांनो, फार छोटे छोटे उपाय आहेत आणि तुम्ही आवर्जून ते करून बघायला हवे आणि यामध्ये तुम्हाला नक्कीच लाभ चांगल्या पद्धतीने हा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळेल. बघा मित्रांनो, केसांच्या बद्दल आपण बोलतोय की बाबा जसं की मी तुम्हाला सांगितलं की बाबा वाळलेला आवळा तुम्हाला घ्यायचा आहे. रात्री त्याला काय करायचं, तुम्ही सकाळच्या वेळेला त्याला भिजवायचं आहे. कोरडा असा आवळा घ्यायचा, सकाळच्या वेळेला त्याला भिजवायचं पाण्यामध्ये आणि सायंकाळी जे आहे त्याला व्यवस्थित कुच करून त्याची पेस्ट बनवून तुम्हाला डोक्यामध्ये लावायची आहे. आणि त्यानंतर केस जे आहेत तुमचे ते संध्याकाळी तुम्हाला धुवायचे नाहीत, फक्त हलक्या कापडाने किंवा टॉवेलने आपल्याला पुसून घ्यायचे आणि सकाळच्या वेळेला आपल्याला स्नान करायचे डोक्यावरनं. बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं की बाबा स्त्रियांचे जे सौंदर्य आहे ते केसांवरनंच फार सुंदर दिसतं किंवा टिकलेलं असतं. तर बघा मित्रांनो, अजून एक यामध्ये एक छोटासा उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा मित्रांनो, जास्त करून होईल तेवढं केसांना तुम्ही साबण लावू नये, कारण की साबण जे असते फार स्टिकी पद्धतीने असते आणि त्याचबरोबर ते बऱ्याचशा वेळेला केस देखील आपल्याला या ठिकाणी तुटायला लागतात. म्हणून मित्रांनो, होईल तेवढं केसांना जर तुम्ही बघायचं जर झालं तर बाबा शॅम्पू साबण कुठल्याही पद्धतीने वापरू नका. जेवढं नॅचरल पद्धतीने किंवा म्हणजे आपल्याला म्हणता येईल किंवा नैसर्गिकरित्याने जे पद्धतीने तुम्ही तुमची स्वतःची निगा राखू शकाल ते फार आपल्यासाठी फार अतिउत्तम व फार अति चांगलं. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपल्याला बघायचं जर झालं तर केस धुताना साबण किंवा शॅम्पू तुम्ही या ठिकाणी आवर्जून वापरू नये. तसंच जर बघायचं जर झालं तर तुम्ही म्हणाल सर मग आपण या ठिकाणी आता काय वापरूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला म्हणजे कुठलं दुखवण्याचा विचार नाहीये किंवा असं काही पण असं असं चुकीचं काही तुम्हाला सांगत नाहीये. बघा मित्रांनो, शेवटी ओल्ड इज गोल्डच राहणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो की बाबा शेतामध्ये जी असते आपल्याला की बाबा शेतामधली स्वच्छ माती घेऊन त्याने तुम्ही केस धुवावे. बघा मित्रांनो, अतिशय चमत्कारिक असं तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतील. तुम्ही स्वतः मला आवर्जून सांगाल आणि अवाक व्हाल की बघा मित्रांनो, एखाद्या कंडिशनरपेक्षा देखील तुमचे केस जे आहेत ते फार सुंदर अशा पद्धतीने तुमचे ते कंडिशनिंग तुमचे केस या ठिकाणी होतील, त्याचबरोबर चमकदार होतील, मुलायम होतील. हे नक्कीच तुम्ही एकदा करून बघा आणि केल्यानंतर आवर्जून मला सांगा. बघा मित्रांनो, त्यांनी केस धुवावे. त्यानंतर बघा मित्रांनो, मातीचा उपयोग करण्यापूर्वी साधारणतः 15 ते 20 मिनिटे जी आहे की ही माती बाबा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा या ठिकाणी काही पेस्ट झाली आहे किंवा अजून काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काही आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काही रासायनिक खतं वगैरे वापरले गेलेले आहेत का, तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचे जर तुमच्यामध्ये मनामध्ये गैरसमज जर असतील किंवा अजून पण काही खत वगैरे असतात तर बघा असे काही गैरसमज असतील तर त्या मातीला तुम्ही वापरण्यापूर्वी जे आहे की साधारणतः 15 ते 20 मिनिटं किमान 15 ते 20 मिनिटं जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही त्या मातीला जे आहे की बाबा पाण्यामध्ये तुम्ही भिजवून ठेवा. आणि भिजवून ठेवल्यानंतर ती माती जी आहे त्यानंतर तिला थोडंसं चांगलं चोळून घेऊन तुम्ही थोडंसं तिला या ठिकाणी गाळून देखील तुम्ही घेऊ शकता व त्या पाण्याने देखील त्या मातीच्या पाण्याने देखील तुम्ही केस जर धुतले तर तुम्हाला फार चांगला या ठिकाणी बघा मित्रांनो रिझल्ट मिळायला लागेल. माता भगिनींनो, आवर्जून तुमच्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी देतोय, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी त्याचा उपयोग करा व नक्कीच तुम्हाला फरक पडल्यास कमेंट द्यायला मात्र विसरू नका आणि आवर्जून हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघा. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली.